नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 18 बघणार आहोत। दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत आपण IMP, GK, विज्ञान आणि चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा। प्रश्न पहिला बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा भारताची अर्थव्यवस्था किती साली जपानला मागे टाकेल असा अंदाज आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2026। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, सूर्यामध्ये सुरू असलेल्या केंद्रकीय प्रक्रियेस काय म्हणतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी न्यूक्लिअर फ्युजन। प्रश्न क्रमांक तिसरा, रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई। प्रश्न क्रमांक चौथा बघा, नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मांजरा। प्रश्न क्रमांक 5 बघा, परळी औष्णिक विद्युत केंद्र डॅश डॅश जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बीड। प्रश्न क्रमांक 6 बघा, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यातील IIM संबलपूर कॅम्पसचे उद्घाटन झाले? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिसा। प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए काझीरंगा। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी। प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी। प्रश्न क्रमांक 10 बघा, कृषी व संलग्न क्षेत्रात कोणता जिल्हा राज्यात केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए परभणी। प्रश्न क्रमांक 9, नियोजन मंडळाची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली? तर बघा मार्च 1950 ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न क्रमांक 12, 2023मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लंडन। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया। प्रश्न क्रमांक 14, डॅश डॅश हा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व त्याच भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 तारा मासा। पुढचा प्रश्न बघण्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 15, दाबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 गोवा। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्त्वाचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 भंडारा। प्रश्न क्रमांक 17, अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? 1948 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 18, नंदादेवी हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उत्तराखंड। प्रश्न क्रमांक 19, कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगात 3ऱ्या क्रमांकावर जर्मनी देशाची अर्थव्यवस्था पोहोचली आहे? ऑप्शन क्रमांक 3 जपान। प्रश्न क्रमांक 20, कोणत्या देशात जागतिक संरक्षक विषयी प्रशिक्षण 2024 आयोजित झाली? ऑप्शन क्रमांक 1 सौदी अरेबिया। प्रश्न क्रमांक 21, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना खालीलपैकी कोणता दर्जा आहे? ऑप्शन क्रमांक 3 उपमंत्री। प्रश्न क्रमांक 22, ओझोन वातावरणाच्या कुठल्या प्रभागात आढळतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 स्ट्रॅटोस्फियर। प्रश्न क्रमांक 23, कोणत्या देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी सर्वात जास्त काळ अंतराळात राहण्याचा विक्रम केला? तर ऑप्शन क्रमांक 4 रशिया। शेवटचे 2 प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर छोटीशी विनंती, प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।
इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत आघाडीवर असलेले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 3 चीन. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या ठिकाणी देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यात येणार आहे? ऑप्शन 2 ठाणे.